नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. नमस्ते मुलांनो, कसे आहात? बरे आहात ना सगळे? हसताय, खेळताय, मजेत आहात? आता आपण दुसऱ्या सत्रामधल्या पाठाला सुरुवात करत आहोत. दुसऱ्या विभागातला हा जो पहिले 2 पाठ आहेत ते वगळण्यात आलेले आहेत, डिलीट करण्यात आलेले आहेत, म्हणून त्याच्या पुढचा आपण पाठ घेतो आहोत. आम्ही हवे आहोत का? लेखिका आहेत शांता शेळके, अतिशय प्रसिद्ध अशा या लेखिका आहेत. त्यांचा पाठ आहे आम्ही हवे आहोत का, म्हणजे आम्ही पाहिजे आहोत का. अर्थात हा प्रश्न कोण विचारतंय, कोणाला विचारतंय, हे सगळं जे काही आहे ते आपल्याला पाठ शिकल्यानंतरच कळणार आहे की हा प्रश्न कोण विचारतंय आणि कोणाला विचारतंय. आणि आम्ही हवे आहोत का असा प्रश्न विचारण्यामागचा काय उद्देश आहे, तर हे सगळं आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण घेऊयात लेखिकेची माहिती. पहा, समोर जो फोटो दिसतो आहे, तसबीर दिसते आहे, ती आहे लेखिका शांता शेळके यांची. त्यांच्याविषयीची आपण प्रथम माहिती घेऊ. शांता शेळके, जन्म 1922, मृत्यू 2002. प्रसिद्ध कवयित्री, कविता रचणाऱ्या, गीतकार, गीत गाणी लिहिणाऱ्या, लेखिका, लेखन करणाऱ्या शांता शेळके यांनी जवळपास 100 पुस्तके लिहिली आहेत. एक नाही, दोन नाही, किती पुस्तकं लिहिलेली आहेत? 100 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. 100. त्यांची वर्षा, रूपसी, जन्मजान्हवी, पूर्वसंध्या, इत्यर्थ हे कविता संग्रह अनेक कवितांचं एकत्रित मिळून जे पुस्तक काढलेलं असतं त्याला म्हणायचं कविता संग्रह. कविता जमा करून त्याचं एकत्रित काढलेलं पुस्तक जे असतं त्याला म्हणायचं कविता संग्रह. असे कोणकोणते संग्रह आहेत त्यांचे? तर वर्षा, रूपसी, जन्मजान्हवी, पूर्वसंध्या, इत्यर्थ. तोच चंद्रमा, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, चित्रगीते, शब्दांच्या दुनियेत, पावसा आधीचा पाऊस, संस्मरणे हे लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यानंतर मुक्ता, गुलमोहर, काचकमळ हे कथांचा संग्रह इत्यादी पुस्तके, कथा, कहाणी, गोष्ट इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. साहित्य संमेलन दरवर्षी भरत असतं, तर या साहित्य संमेलनामध्ये अशी एखादी प्रसिद्ध, नावाजलेली, नावारूपास आलेली किंवा ज्यांच्या साहित्याचा समाजाला उपयोग आहे किंवा ज्यांच्या साहित्यामुळे अनेक प्रकारे आपल्याला लाभ मिळालेला आहे, अशा लोकांना तिथे अध्यक्ष म्हणून स्थान भूषविण्यासाठी, म्हणजे स्थान पार पाडण्यासाठी म्हणून नेमण्यात येत असतं. तर ते अध्यक्षपद यांनी भूषवलेलं आहे, म्हणजे पार पाडलेलं आहे. प्राण्यांच्या इस्पितळात मारलेल्या फेरफटक्याचे आणि माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या प्राणी विश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते. इस्पितळ म्हणजे दवाखाना, हॉस्पिटल. प्राण्यांचे, जनावरांचे, ॲनिमल्स. तर प्राण्यांचं किंवा जनावरांचं जे इस्पितळ आहे, जो दवाखाना आहे, त्याच्यामध्ये यांनी फेरफटका मारला, फिरून आले आणि माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेले, माणसाकडून प्रेम मिळविण्यासाठी तीव्र इच्छा असलेले असं जे प्राण्यांचं विश्व आहे त्याचं चित्रण या पाठामध्ये त्यांनी रेखाटलेलं आहे. प्रस्तुत पाठ आनंदाचे झाड या ललित लेख संग्रहातून घेतला आहे. हा जो पाठ आहे आम्ही हवे आहोत का, कोणत्या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे? आनंदाचे झाड. तर अशा हा शांता शेळके यांचा आम्ही हवे आहोत का हा पाठ आपण आता प्रत्यक्ष पाहूया. मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. ते आहे जनावरांचं इस्पितळ. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं. एकदा तो योग आला. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते. हे बहुधा कार्यालय असावं. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तसबीर आहे.
त्या तसबिरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्र आहेत. खाली एक छोटस पण मनाला भिडणारं वाक्य आहे. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? आता आलात आपण पाठाच्या शीर्षकापाशी. पहा, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का, असं ते पूर्ण वाक्य आहे. आता काय संदर्भ आहे पाठाचं हे शीर्षक देण्यामागे किंवा इथे हे वाक्य लिहिण्यामागे, तर त्या जेव्हा मुंबईच्या परळ भागामध्ये जे इस्पितळ आहे, दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे, तर ते आहे जनावरांचं, प्राण्यांचं आहे. ते आतून बघायचं असं त्यांच्या मनात खूप दिवसांपासून होतं. एकदा तो योग आला, म्हणजे चान्स मिळाला, वेळ आली, संधी मिळाली. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. कमान म्हणजे तुम्हाला माहिती, गोलाकार जो दरवाजा असतो त्याला म्हणतात कमान. तर त्याच्या आतमध्ये सहजच त्यांना जाता आलं. उजवीकडं एक छोटीशी इमारत दिसते. इमारत समानार्थी शब्द इमला. इमारत म्हणजे बिल्डिंग. हे बहुधा कार्यालय असावं. कार्यालय, कचेरी, ऑफिस. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तसबीर आहे. हा, भिंतीवर तसबीर आहे म्हणजे एक मोठा फोटो आहे. त्या तसबिरीत कोण कोण दिसतंय? बैल आहे, घोडा आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, शेळी आहे. अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्र आहेत. आता लिंग बदला म्हटलं तर बैल, गाय, घोडा, घोडी, कुत्रा, कुत्री, मांजर, बोका, शेळी म्हणजे बकरी आहे तिथे. खाली एक छोटस पण मनाला भिडणारं वाक्य आहे. अगदी छोटच वाक्य आहे, एकच वाक्य आहे, पण ते लगेचच मनाला भावतं, मनाला भिडतं किंवा आपण स्वतःच्या मनाशी विचार करू लागतो. कोणतं वाक्य आहे असं? तर आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? अर्थात आता बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी यांचा फोटो तिथे दिलेला आहे आणि खाली हे वाक्य लिहिलेलं आहे. म्हणजे प्राणीच माणसाला विचारतायत की त्यांना आपली गरज आहे. गरज, जरूर, आवश्यकता, निकड, नीड. तर त्यांना आपली गरज आहे, पण त्यांना आपण हवे आहोत का? आजकाल सुद्धा पाहतोय आपण मुलांना, आजकालची जी कोरोनाची परिस्थिती आहे या काळामध्ये पण मी अनेक ठिकाणी पाहिलं की जसं माणसांवरती काही संकट येत असतात, तशीच ती प्राण्यांवरती सुद्धा येत असतात. कुठल्याही संकटाची अर्थातच जाणीव ही प्राण्यांना अगोदर होत असते आणि मग माणसाला कळत असतं. तर कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मी प्राधिकरणामध्ये वगैरे पण पाहिलं की जिथं माणसं दरवाजे बंद करून आतमध्ये बसलेले आहेत, अशा वेळेस रस्त्यावरती भटकणारी जी कुत्री आहेत, मांजरी आहेत, इतर अनेक प्राणी आहेत, गाई, म्हशी, गाढव यांसारखे जे प्राणी आहेत, या लोकांसाठी म्हणून काही जण डबेच्या डबे तयार करून अन्नाचे, की ज्याला जे खाद्यपदार्थ लागतील ते अन्नाचे डबे त्यांनी तयार केले आणि गाड्यांवरती जाऊन जाऊन रस्त्यावरती अशी जी काही भटकणारी कुत्री असतील, मांजरं असतील किंवा अनेक प्रकारचे प्राणी असतील, तर त्यांना भरवण्याचं काम हे लोक करत होते. अतिशय चांगलं काम आहे हे, की प्रत्येक वेळी फक्त माणसाचा विचार न करता प्राण्यांचा देखील. अर्थात पाहायला गेलं तर मनुष्य हा सुद्धा एक प्राणीच आहे, हो की नाही? आपण सुद्धा एक प्राणीच आहोत. जसा आपल्याला जीव आहे तसा या प्राण्यांना सुद्धा जीव आहे आणि तसंच या वनस्पतींना सुद्धा जीव आहे. म्हणून आपण पाठ्यपुस्तकामध्ये पाहत असताना अनेकदा अशा कविता किंवा असे पाठ पाहिलेले आहेत की ज्यामध्ये माणुसकी महत्वाची आहे. ती फक्त माणसाने माणसाशी माणसासारखे वागणं म्हणजे माणुसकी नाहीये. तर ती माणुसकी कुठं कुठं दाखवायला हवी? प्राण्यांविषयी सुद्धा दाखवायला हवी, वनस्पतींविषयी सुद्धा दाखवायला हवी. प्रत्येक सजीवाबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता असणं, उपकारांच्या जाणीव असणं ही फार गरजेची आहे आणि त्यानुसार त्यांना आपण मदत करणं, त्यांना जगवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि मग अशी जी काही संकट माणसांवरती येतील, तर त्याच संकटांमधून हे प्राणी सुद्धा जात असतात आणि त्यांना त्या त्या वेळेस मदत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. हे आपण जाणलं पाहिजे. आता इथे तुम्हाला चित्र दिसत आहे. या चित्रामध्ये जसं लेखिकेने वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीनेच अगदी कमानीचं जे दरवाजा होता त्याच्यातून ती आत गेलेली आहे. त्याच्यानंतर इस्पितळ आहे. उजव्या बाजूला भिंतीवरती जे चित्र लावलेलं आहे, तसबीर, फोटो लावलेला आहे, ते सगळं इथे चित्रामध्ये अगदी हुबेहूब दाखवलेलं आहे. आणि इथे तुम्ही लिहिलेलं पण पाहत असाल, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? प्राणी विचारतायत माणसांना की त्यांना आपली गरज आहे, पण आपल्याला ते हवे आहेत का? हे महत्वाचं आहे. तर माणूस प्राण्यांना जगू शकतो.
माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन होतं. मला आत कुठंतरी हलवून सोडतं. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. पहा, माणसाच्या दयाबुद्धीला, माणूस समानार्थी शब्द इसम. हं? दया, करुणा, दयाबुद्धी, करुणा करण्याची बुद्धी माणसाला व्हावी, दया करण्याची बुद्धी माणसाला व्हावी. करुणा, प्रेम, माया, जिव्हाळा प्राण्यांविषयीचा वाटावा आणि तेही मुक्या प्राण्यांविषयी लिहिलेलं आहे. म्हणजे मनुष्य प्राण्याचं हे वेगळेपण आहे की आपण बोलू शकतो. आपल्याला काही वेदना होत असतील, काही दुःख असतील तर माणूस बोलून दाखवू शकतो. पण प्राणी हे मुके असतात, त्यांना काही बोलून दाखवता येत नाही. मग अशा मुक्या प्राण्यांविषयी आपल्या मनामध्ये उलट जास्तीचा दयाभाव किंवा करुणा असली पाहिजे. आणि म्हणून माणसाच्या दयाबुद्धीला किंवा करुणेला मुक्या प्राण्यांनी हे केलेलं एक आवाहन आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. मला आत कुठंतरी हलवून सोडतं. म्हणजे मला जाणवतं आतपर्यंत, आणि हे वाक्य वाचल्यानंतर तर प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारच ते वाक्य आहे, किंवा तुम्हाला हलवून जाग करणारं असं ते वाक्य आहे. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. आतमध्ये जातात त्या. समोरच्या कपाटावर एक उदी रंगाचा गलेलठ्ठ असा जाडजूड असा एक बोका आहे. मांजर स्त्रीलिंग, बोका पुल्लिंग. आपल्या मिशा साफ करत बसला आहे तो. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते. बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्या बरोबर देतात. दवाखाना बघण्याची इच्छा जेव्हा ते व्यक्त करतात तेव्हा लगेचच ते साहेब त्यांना परवानगी देतात. आणि बोक्याचं डोकं कुरवाळत, तुम्हाला माहिती असेल प्राण्यांविषयी जर प्रेम आपल्याला व्यक्त करायचं असेल तर आपण त्यांच्या डोक्यावरती जर हात फिरवला तर ते त्यांना अतिशय आवडत असतं, प्रिय वाटत असतं. आणि म्हणून डोकं कुरवाळत ते त्यांचं ऐकून घेत त्यांनी त्यांना लगेचच परवानगी दिली, परमिशन दिली. इतकंच नाही तर त्यांनी सारं इस्पितळ त्यांना नीट दाखवण्यासाठी, मुलाचं नाव काय आहे? भरत. भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगा दिलेला आहे. चुणचुणीत म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, तो प्रफुल्लित आहे, प्रसन्न आहे, असा मुलगा त्यांनी त्यांच्याबरोबर दिला. आणि मुलांनी असं चुणचुणीत असावं, हो की नाही? हसावं, खेळावं, बागडावं. आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो एवढ्यात तुम्हाला मुलांनो इकडे उजव्या बाजूला, डाव्या बाजूला असं दिलेलं आहे, तर ते कळतं आहे ना, उजवी बाजू म्हणजे राईट साइड आणि डावी बाजू म्हणजे लेफ्ट साइड. आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई हा मांजरांचा विभाग बघायचा आहे. तिथं वेगवेगळ्या प्राण्यांसाठी वेगवेगळे विभाग करण्यात आलेले आहेत. विभाग करण्यात आलेले आहे, कक्ष करण्यात आलेले आहेत. जसे वॉर्ड असतात की नाही दवाखान्यामध्ये तसे. तर हा मांजरांचा विभाग बघायचा आहे का? मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेनं आत पाऊल टाकते. एक लहानशी पण स्वच्छ खोली. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्या खाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण. खण म्हणजे विभाग केलेले आहेत. म्हणजे स्वयंपाकघर जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर किचन ओटा जो असतो आणि त्याच्या खाली वेगवेगळे भाग केलेले असतात, तर त्या पद्धतीने तिथं बांधलेलं होतं. आणि काय केलेलं होतं, बाहेरच्या बाजूनही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे. एक भला थोरला काळाभोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहे. व्याकुळ, बेचैन, कासावीस अशा नजरेनं तो पाहतो आहे. आणि कसा आहे तो भला थोरला? मोठाच्या मोठा आहे, शिवाय काळाभोर असा तो बोका आहे. एक चिमुकलं कबर पिल्लू कावरं बावरं झालं आहे आणि एक छोटंसं पिल्लू आहे, ते मात्र कावरं बावरं झालंय. आपण कुठे आलोय, काय आलोय त्याला काही कळत नाहीये. एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडं फेऱ्या मारत आहे. चिडलेली आहे आणि एखादी वाघीण कशी पिंजऱ्यामध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारते तशी ही मांजरी मारत आहे.
एक ठिपक्या ठिपक्याचं मांजर आणि पेशंट आहोत हे विसरून मार्जार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड, मिशा, डोळे पुसून साफ करत आहे. एक मांजर खूप आजारी असावं. पण आता हे जे सगळं वर्णन किती हुबेहूब वर्णन इथं दिलेलं आहे, की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कक्षामध्ये, प्रत्येक विभागामध्ये मांजरांचं, बोक्यांचं काय चाललेलं आहे, ते अगदी व्यवस्थितरित्या वर्णन इथं लेखिकेनं दिलेलं आहे. आता तिथे एक मांजर आहे, ती खूप आजारी आहे. हं. खूप आजारी असावं. आता कारण काय आहे त्याच्या मागचं, तर ते कारण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना पाठ समजलेला असेल. आता ते मांजर का खूप आजारी असेल, त्याच्या मागचं काय कारण आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे? धन्यवाद.